हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण 10 लिटर फुल क्रीम दुधापासून किती प्रमाणात लोणी निघतं हे पाहणार आहोत। शिवाय यामध्ये मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की आपण जर बाहेरून बटर आणून खाणं किंवा बाहेरचं तूप वापरणं योग्य आहे की घरीच जे आपण दूध आणतो त्यापासून साय काढून त्यापासून लोणी बनवणं हे योग्य आहे। शिवाय या व्हिडिओमध्ये लोणी काढण्यासाठी मी स्टँड मिक्सरचा वापर केलेला आहे। स्टँड मिक्सर हा आपल्या किचनसाठी उपयुक्त आहे की नाही हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। शिवाय इथे आपल्याला एक आयडिया येते की 10 लिटर दुधापासून किती प्रमाणात लोणी निघतं, त्यामुळे सर्वांसाठीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो। त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला किंवा व्हिडिओमधील एक जरी गोष्ट तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर सुरुवात करूया। इथे माझ्याकडे अगारोचा स्टँड मिक्सर आहे आणि क्रीम फेटण्यासाठी किंवा विस्क करण्यासाठी जे अटॅचमेंट असतं ते मी इथे लावून घेतलेलं आहे। शिवाय इथे आपण लोणी बनवण्यासाठी जी साई काढलेली आहे ती फुल क्रीम दुधापासून किंवा मग म्हशीच्या दुधापासून काढलेली ही साई आहे। 10 लिटर दुधाची साई मी रोजच्या रोज काढून फ्रीजमध्ये जमा करून ठेवली होती। साई जमा करण्याच्या पूर्वी या टोपामध्ये मी थोडंसं दही म्हणजे विरजण लावून घेतलं होतं आणि त्यामध्ये पहिल्या दिवसाची साई टाकली आणि रोज रोज अशी साई त्यामध्ये जमा करत याला मिक्स करत गेले। असं केल्यामुळे यापासून जे ताक निघेल ते सुद्धा अगदी छान बनतं, त्याचा कुबट वास वगैरे येत नाही आणि आपण ते खाऊ शकतो। शिवाय यापासून निघणारं लोणी आणि तूप सुद्धा अगदी छान निघतं। तर इथे या भांड्यामध्ये मी पूर्ण साई काढून घेतलेली आहे। आता आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। यासाठी मी बटन ऑन केलेलं आहे आणि आपल्याला अगदी स्लोवरती हे फिरवून घ्यायचं आहे। लोणी काढण्यासाठी आपल्याला याचं स्पीड वाढवण्याची काही गरज नाही, अगदी 2 किंवा 3च्या स्पीडवरती आपल्याला हे फिरवायचं आहे। जेव्हा आपण लोणी काढत असतो तेव्हा पहिल्यांदाच आपल्याला त्यामध्ये पाणी किंवा बर्फ टाकायचं नाही। पहिल्यांदा याला असंच थोडंसं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे काय होतं की आपण फक्त साई जमा केली होती, त्यामुळे जवळजवळ जेवढी साई असेल तेवढंच लोणीसुद्धा निघतं। सध्या गरमीसुद्धा जास्त आहे, त्यामुळे हे साईचं जे भांडं होतं ते मी फ्रीजमध्येच ठेवलं होतं आणि फ्रीजमधून काढून डायरेक्ट या भांड्यामध्ये याला मी असं बीट करून घेतलेलं आहे, म्हणजे असं फिरवून घेतलेलं आहे। त्यानंतर साईच्या भांड्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून ते थोडंसं पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे आणि अगदी 1 मिनिटभरासाठी याला फिरवून घेतलं। त्यानंतर यामध्ये आपल्याला 4 ते 5 क्यूब बर्फाचे टाकायचे आहेत, म्हणजे हे सर्व लोणी एक जागी जमा होऊन निघेल। तर इथे मी 4 ते 5 हे आईस क्यूब घेतलेले आहेत आणि यामध्ये टाकलेले आहेत, म्हणजे मग लोण्याचा गोळा अगदी छान असा जमा होतो। जास्त पाणी टाकलेलं नाही, फक्त एक अर्धी वाटी पाणी टाकलं आहे आणि त्यानंतर 4 ते 5 आईस क्यूब टाकलेले आहेत आणि याला परत एकदा 1 मिनिटासाठी मी फिरवून घेतलं होतं आणि इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान असं लोणी हे जमा झालेलं आहे। याआधीसुद्धा लोणी काढण्याचे 2-3 व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले होते। मिक्सरमध्ये किंवा मग बिना मिक्सरचा वापर करता काट्या चम्मचनी आपण लोणी कसं काढू शकतो तर त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। आणि आज इथे मी एकदम सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळेमध्ये स्टँड मिक्सरमध्ये सुद्धा आपण लोणी काढू शकतो हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। काहींच्या घरी खूप जास्त माणसं असतात किंवा त्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणात दूध असतं, तर असं खूप जास्त प्रमाणात जर दूध असेल तर स्टँड मिक्सरमध्ये अगदी पटकन अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये खूप सारं लोणी आपण काढू शकतो। मात्र जेव्हा आपण ही साई जमा करतो तेव्हा फक्त साई जमा करायची, त्यामध्ये दूध टाकायचं नाही, म्हणजे मग जेवढी साई असेल जवळजवळ तेवढं लोणी निघतं। तर इथे मी हात व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला होता, बांगडी वगैरे जे काही असेल ते काढून ठेवलं होतं, म्हणजे मग त्यामध्ये हे लोणी अडकणार नाही। आणि इथे हे जे लोणी आहे ते पूर्ण थंड आहे आणि इथे मी पाहू शकता तुम्ही एवढी जास्त गरमी होती की मी आईस ट्रे थोड्या वेळासाठी बाहेर काढला तर बर्फ पूर्ण वितळला होता, तर हे थंड पाणीसुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे। असं केल्यामुळे सुद्धा लोणी अगदी एक जागी छान असं जमा होतं। पूर्ण लोणी काढण्याचा जो डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे, म्हणजे अगदी दूध तापवण्यापासून साई कशी जमा करायची आणि कशी साठवायची आणि त्यानंतर त्याचं लोणी काढून तूप कसं बनवायचं हा सुद्धा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही एवढा मोठा लोण्याचा गोळा जमा झालेला आहे आणि हे लोणी आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ
स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण याचं तूप बनवू तेव्हा मग ते तूप अगदी चांगल्या प्रतीचं निघेल, त्याचा कुबट वाससुद्धा येणार नाही. तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी मोठा गोळा हा लोण्याचा निघालेला आहे आणि हे लोणी मी 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेणार आहे. आमच्या घरी हे असं घरी जे काढलेलं लोणी असतं तेच खायला खूप जास्त आवडतं, त्यामुळे मी त्यातील बरंचसं लोणी घरी खाण्यासाठी ठेवणार आहे आणि त्यानंतर राहिलेलं लोणी कडवून मी त्याचं तूप बनवणार आहे. शक्यतो आम्ही बाहेरून बटर विकत आणत नाही. हे जे लोणी असतं तेच मी वरचेवर जेव्हा तूप काढते तेव्हा जमा करून ठेवते, म्हणजे नेहमीच मी घरीच असं तूप बनवते. त्यामुळे मग मला एका आठवड्याभरासाठी जेवढं लोणी लागेल ते मी एका डब्यामध्ये टाकून त्यावरती पाणी टाकून जमा करून ठेवते, म्हणजे मग हे आपण घरी वापरू शकतो. त्यासाठी मी वेगळं बटर वगैरे विकत आणत नाही, कारण बाहेरचं जे बटर असतं त्यामध्ये भेसळ वगैरे असते. तर त्यापेक्षा जर आपण हे घरचं असं लोणी काढलं तर ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं. आणि आपण इथे जेव्हा साई जमा केली तेव्हा त्यामध्ये आधीच विरजण टाकलं होतं, त्यामुळे ते ताकसुद्धा आपण खाऊ शकतो. तर इथे मी 2 ते 3 वेळा हे लोणी जे होतं ते थंड पाण्याने आणि नॉर्मल पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतलेलं आहे. इथे तुम्हाला मी या लोण्याचं वजन करून दाखवते आहे की किती लोणी आपण काढलेलं आहे. बरोबर 10 लिटर दुधापासून जी साई निघाली होती त्यापासून जवळजवळ 850 ग्रॅम एवढं लोणी निघालेलं आहे. आणि हे लोणी मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून नंतर घरी लागणारं लोणी काढून बाकीचं सगळं त्याचं तूप बनवलं होतं. इथे पाहिलंच असेल तुम्ही, स्टँड मिक्सरमुळे अगदी कमी वेळेमध्ये खूप सारं लोणी आपण काढू शकलो. जेव्हा आपण मिक्सरमध्ये असं लोणी काढतो तेव्हा मिक्सरचं भांडं गरम होतं आणि त्यामुळे लोणी पटकन निघत नाही, किंवा मग रवीने जर काढायचं म्हटलं तर खूप जास्त वेळ लागतो. त्यापेक्षा अगदी 3 ते 4 मिनटामध्ये आपण स्टँड मिक्सरमध्ये असं लोणी काढू शकतो. आणि याशिवायसुद्धा बरीचशी कामं करण्यासाठी हा स्टँड मिक्सर आपल्या किचनमध्ये खूप उपयुक्त आहे. त्यामुळे इथून पुढे येणाऱ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये स्टँड मिक्सर कसा वापरायचा आणि त्यामध्ये आपण काय काय बनवू शकतो हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की 10 लिटर दुधाच्या साईपासून आपण 775 ग्रॅम एवढं लोणी काढू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.